नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजडंका. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. कॉक्रोच जनता पार्टीने पहिल्या दिवशीच संसदेवर मोर्चा नेण्याची घोषणा केली होती. हजारो मोर्चेकरी जनपदमध्ये एकत्र झाले होते. संसदेमध्ये घोषणाच्या तयारीत होते. पोलीस त्यांना रोखण्याचं काम करत होते. जी मंडळी आक्रस्ताळेपणा करत होती, पोलिसांनी त्यांचे पुठ्ठे चांगले सुजवून काढले. आणि त्याच्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट टाकली आणि थेट पंतप्रधानांना उद्देशून त्यांनी म्हटलं, पीएम मोदी, टेल युअर पोलीस टू स्टँड डाऊन. वी आर डेमोक्रेसी इन केस यू हॅव फॉरगॉटन. म्हणजे मोदींना ते सांगतायत की लक्षात ठेवा, आपण लोकशाही आहोत आणि हे विसरण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्या लोकशाहीच्या बाता ही मंडळी करतायत? ती लोकशाही जी संसदेमध्ये बसलेली आहे, ज्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे, ज्यांना जनतेचा पाठिंबा आहे, ज्यांना जनाधार आहे, की ते लोक जे संसदेच्या बाहेर एकत्र झालेले आहेत आणि संसदेमध्ये घोषणाची भाषा करतायत. आज या व्हिडिओमध्ये याच विषयावर बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा. जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. नरेंद्र मोदी सलग 3 वेळा देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाले. अनेकांना हे खटकत होतं. त्यांची सत्ता उकडून फेकून देण्यासाठी अवॉर्ड वापसीपासून शेतकरी आंदोलनापर्यंत अनेक प्रयोग झाले. विदेशातून पूर्ण स्क्रिप्टसह टूलकिट आली आणि ही टूलकिट देशामध्ये राबवण्याचा प्रयत्न झाला. अनेकांनी खूप ताकद लावली, परंतु मोदी सरकारचा चिरा सुद्धा ढळला नाही. रोहित वेमुलापासून अखलाकपर्यंत अनेक मृतदेहांना समोर ठेवून जनतेला चिथवण्याचे प्रयत्न झाले, जनतेला रस्त्यावर उतरवण्याचे प्रयत्न झाले. परंतु जनता शहाणी होती. जनता अजिबात बिथरली नाही आणि या प्रयत्नांना जनतेने अजिबात दाद दिली नाही. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कडाकडाने वाढतच राहिली. नीट पेपर फुटीनंतर विरोधकांच्या हाती एक नवं कोलीत आलं, म्हणजे अक्षरशः नवं टूलकिट, ज्याचा विरोधकांनी व्यवस्थित वापर केला. आधी जंतर मंतरवर उपोषण सुरू झालं. अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांनी हे उपोषण सुरू केलं आणि याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून सहभागी झाले डाव्या विद्यार्थी संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते. आम आदमी पार्टीचे नेते तर पहिल्या दिवसापासून होतेच. आजचं जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये आम आदमी पार्टीचे नेते उघडपणे या आंदोलनामध्ये उतरलेले दिसतात. म्हणजे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे परंतु उतरलेत मनुष्य सिसोदिया. विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे परंतु उतरलेत समाजवादी पक्षाचे नेते. अखिलेश यादव यांच्या सौभाग्यवती डिंपल यादव आजच्या आंदोलनामध्ये दिसल्या. दिल्लीला 2 राज्य अगदी लागून आहेत. एकतर पंजाब, जिथे आम आदमी पार्टीची सत्ता आहे, आणि दुसरं उत्तर प्रदेश, जिथे समाजवादी पक्षाची ताकद आहे. समाजवादी पक्षाने आणि आम आदमी पार्टीने या आंदोलनासाठी कुमक पाठवली आहे, हे आज अनेक वेळा स्पष्टपणे जाणवलेलं आहे. म्हणजे अनेकांना प्रश्न पडलेला आहे की कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना होऊन आता मुठभर दिवस झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कॉक्रोच जनता पार्टी एका आंदोलनाची हाक देते आणि त्या आंदोलनाला हजारो लोक उपस्थित राहतात. हा काही चमत्कार नाहीये. या चमत्काराचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. एका बाजूला पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता आहे, दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची ताकद आहे आणि या दोन्ही पक्षांनी या आंदोलनाला निश्चितपणे कुमक दिलेली आहे. या आंदोलनामध्ये कोण सहभागी झालेत बघा. LGBT मंडळी सहभागी झालेले आहेत, ज्यांचा विद्यार्थ्यांच्या प्रश्नाशी कोणताही संबंध नाहीये. चंद्रशेखर रावण सहभागी झालेला आहे. म्हणजे ही ती मंडळी आहेत सगळी, आम आदमी पार्टी असो किंवा समाजवादी पार्टी असो, ज्यांचा निवडणुकीच्या राजकारणामध्ये भाजपाने पराभव केलेला आहे आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये भाजपचा ज्यांना पराभव करता येत नाहीये, तीच मंडळी आता दिपके आणि ठेपके यांना पुढे करतायत आणि भाजपला घेण्याचा प्रयत्न करतायत. आता अभिजित दिपके यांच्याबद्दल काय सांगावं. भारतात कुठूनही पंचायत निवडणुकीसाठी जरी ते उभे राहिले तरी सुद्धा त्यांचा पराभव होणारी निश्चित गोष्ट. म्हणजे त्यांना 4 मतं पडतील की नाही हे माहीत नाही, परंतु ते मोदी हटावचा नारा देत आहेत. म्हणजे ज्या कारणासाठी त्यांनी उपोषण सुरू केलं त्याचा आणि या घोषणेचा, मोदी हटावचा, काही संबंधच नाहीये. देशामध्ये लोकनियुक्त सरकारला हटवण्यासाठी सरकारचा विरोध करणारे पक्ष एकत्र येणार, थोडी थोडी कमक जमवणार, राजधानीमध्ये सगळ्यांना हजारोंच्या संख्येने एकत्र करणार, संसदेवर मोर्चा नेणार आणि मागणी करणार, सरकार हटाव. जर अशा पद्धतीने सरकार हटवायचं असेल तर मग दर 5 वर्षांनी निवडणुका घ्यायच्या कशाला. देशात एक नवं सरकार आणण्यासाठी दर 5 वर्षांनी निवडणुका होतात. राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करतात, आपला जाहीरनामा लोकांच्या समोर ठेवतात. त्या जाहीरनाम्याचा विचार करून मतदार मतदानाच्या दिवशी कोट्यावधीच्या संख्येने बाहेर पडतात आणि आपल्या आवडत्या पक्षाला निवडून देतात. त्याचं सरकार बनतं. एवढी मोठी प्रक्रिया आहे. कोट्यावधी लोक सहभागी झालेले असतात आणि त्या कोट्यावधी लोकांना बाजूला ठेवायचं आणि मुठभर लोक जे हजारोंच्या संख्येने राजधानीमध्ये एकत्र झालेले आहेत त्यांचं म्हणणं मनावर घ्यायचं आणि लोकनियुक्त सरकार हटवायचं, याला लोकशाही निश्चितपणे म्हणत नाहीत. म्हणजे जे मोर्चा काढण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत किंवा ज्यांच्या हातामध्ये दगड आहे ते सगळे जेनजी, आणि निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांनी मतदान केलं, ज्यांनी रांगा लावून मतदान केलं, ते मात्र जेनजी नाहीत. ज्यांनी सत्ता निवडून आणण्यासाठी आपलं अमूल्य मत दिलं
त्यांचा उल्लेख मीडिया जेनझी म्हणून करणार नाही. मीडियाच्या या तऱ्हेकडे दुर्लक्ष केलेलंच बरं. सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके या आंदोलनाचं नेतृत्व करतायत. सोनम वांगचुक यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. लडाखमध्ये 6 शेड्यूल लागू करण्याआधी ज्यांनी आंदोलन केलं होतं. ईशान्य भारतातील राज्यांसाठी घटनेने या 6 शेड्यूलची तरतूद केलेली आहे. घटनेचं कलम 244(2) आणि 275(1) अंतर्गत ही तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्त करायचं. म्हणजे केंद्र सरकारला जर तिथे काही काम करायचं असेल तर या स्थानिक स्वराज्य संस्थांची त्यांना मंजुरी घ्यावी लागते. केंद्र सरकारला वांगचुक यांच्या आंदोलनाच्या हेतूबाबत शंका होती. कारण एकदा लडाखमध्ये 6 शेड्यूल लागू झालं तर मग तिथे कोणतेही विकास काम केंद्र सरकारला हाती घेता येणार नाहीये. लडाखमध्ये LAC आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. दुसऱ्या बाजूला चीनने भरपूर पायाभूत सुविधा विकसित केलेल्या आहेत. रस्ते आहेत, पूल आहेत, टनेल आहेत, सगळं आहे. आणि ते जेव्हा भारत सरकार लडाखमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती तर त्याच्यामध्ये वांगचुक या 6 शेड्यूलचा खोडा घालण्याचा प्रयत्न करत होते. वांगचुक आणि केंद्र सरकारमध्ये या आंदोलनाच्या आधी एक खूप मोठा पंगा झाला होता. वांगचुक यांची एक संस्था आहे सेकमॉल म्हणून. या संस्थेकडे FCRA परवाना होता आणि या संस्थेला चीन आणि अमेरिकेकडून भरभरून देणग्या येत होत्या. युरोपातल्या देशांकडून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये देणग्या येत होत्या. नियमांचं पालन न केल्यामुळे त्यांच्या संस्थेचा FCRA परवाना केंद्र सरकारने रद्द केला. म्हणजे काय केलं, वांगचुक यांच्या पोटावर अक्षरशः पाय आणला. आणि तेव्हापासून वांगचुक केंद्र सरकारवर प्रचंड पिसाळलेले आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा धडाका त्यांनी लावलेला आहे. आधी लडाखमध्ये आंदोलन केलं, आता दिल्लीमध्ये बसून आंदोलन करतायत. अभिजित दिपके बद्दल आपल्याला माहिती आहे, आम आदमी पार्टीच्या सोशल मीडियाचं काम हा पाहत होता. म्हणजे सोशल मीडियाची जबाबदारी त्याच्यावर होती. म्हणजे नरेटिव्ह चालवणं, फेक नरेटिव्ह चालवणं, सगळं काही. अचानक उठून हा अभिजित दिपके एक दिवस अमेरिकेमध्ये जातो शिकायला, बोस्टनमध्ये जातो आणि तिथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात असतो. अचानक एक दिवशी भारताचे सरन्यायाधीश एक टिप्पणी करतात आणि त्या टिप्पणीनंतर हा कोक्रोच जनता पार्टीची स्थापना करतो. म्हणजे व्हर्च्युअल स्थापना करतो, सोशल मीडियावर स्थापना करतो. आणि त्या सोशल मीडियाच्या हँडलला रातोरात कोट्यवधीचे फॉलोअर मिळतात. कोट्यवधी फॉलोअर जर खरे असते तर जंतर मंतरवर जे गेले 20 दिवस आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये त्यापैकी 1% तरी पोचले असते. 20 जुलैला संसदेवर मोर्चाची घोषणा करण्यात आली आणि त्याच्या आधीच सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून उचलण्यात आलं. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. कारण इतके दिवस उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. आता कोर्टाने हा आदेश दिला होता, पोलिसांनी त्या आदेशाचं पालन केलं. त्यामुळे खरं तर वांगचुक यांची जी पत्नी आहे गीतांजली, तिने पोलिसांना धन्यवाद दिले पाहिजे होते. परंतु त्या उलट त्या गेल्या हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली. पोलिसांनी ज्या प्रकारे वांगचुक यांना उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्याच्या विरोधात. आणि त्याच्यानंतर वांगचुक यांनी सुद्धा कहर केला. वांगचुक यांनी लिखित परवानगी मागितली की 20 जुलैला जो मोर्चा जाणार आहे त्या मोर्चामध्ये सहभागी होण्याची मला परवानगी देण्यात यावी. वांगचुक यांची उचलबांगडी केल्यानंतर तिथे पोहोचल्या ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या नेहा बोरा आणि त्यांनी उपोषण सुरू केलं. आज त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी तिथे पोहोचल्या शबाना आझमी आणि योगेंद्र यादव. म्हणजे सगळी मंडळी कोण आहेत बघा. ती मंडळी जी वर्षानुवर्ष नरेंद्र मोदी यांचा विरोध करतायत, कधी या नावाखाली, कधी त्या नावाखाली, कधी या आंदोलनातून, कधी त्या आंदोलनातून. आता हे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. म्हणजे विद्यार्थी करत नव्हते ते सोडून द्या, परंतु आंदोलन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलं. तिथे शबाना आझमी पोहोचल्या. जर ते आंदोलन LGBT साठी असतं आणि मोदी सरकारच्या विरोधात असतं तरी सुद्धा शबाना आझमी तिथे पोहोचल्या असत्या, योगेंद्र यादव तिथे पोहोचले असते आणि त्यांनी मोर्चेकऱ्यांना पाठिंबा दिला असता. या देशामध्ये कुणी आंदोलन करावं, कोणत्याही पक्षाने करावं, कोणत्याही संघटनेने करावं, ते आंदोलन फक्त नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असायला हवं. मग योगेंद्र यादव तिथे पोहोचणार, शबाना आझमी तिथे पोहोचणार, मनीष सिसोदिया तिथे पोहोचणार. म्हणजे ते लोक जे नरेंद्र मोदी यांचा मैदानात उतरून पराभव करू शकले नाहीत, ते लोक जे नरेंद्र मोदी यांचा वर्षानुवर्ष विरोध करतायत, ही सगळी मंडळी तिथे पोहोचणार आणि त्या आंदोलकांचं समर्थन करणार. आज जे मोर्चेकरी संसदेपर्यंत धडक देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते ते घोषणा देत होते, संसद उखाड कर फेक देंगे, भारत का नेपाल कर देंगे. म्हणजे याचा अर्थ काय, संसद काय तुमच्या बापाचा माल आहे का, ही उकडून तुम्ही फेकून देणार. म्हणजे तुमच्या बापाच्या प्रोव्हिडंट फंडातून संसदेची निर्मिती झालेली आहे, अशा थाटामध्ये हे आंदोलनकारी बोलत होते. संसद ही लोकशाहीचं मंदिर आहे, अत्यंत पवित्र वास्तू आहे. देशातल्या कोट्यवधी लोकांची आस्था या वास्तूशी जुडल्या गेलेल्या आहेत. ती संसद उघडून फेकून देणार अशा भाषा जर हे आंदोलनकारी करत असतील तर पोलिसांनी त्यांचे पुठ्ठे सुजवले, त्यांना लाठ्यांचा तडाखा दिला, तर त्याच्यामध्ये चुकलं काय. काही वर्षापूर्वी JNU मध्ये जो तमाशा चालायचा, ज्या तमाशाचं नेतृत्व कन्हैया कुमार, शाहिला रशीद वगैरे वगैरे मंडळी करत होती. म्हणजे तीच डफलीवाली गँग जी आझादीची मागणी करायची आणि डफली वाजून सनातन विरोधी घोषणा द्यायची, भारत विरोधी घोषणा द्यायची, त्याचाच दुसरा अवतार जंतर मंतरवर या कोक्रोच जनता पार्टीच्या निमित्ताने
या उपोषणाच्या निमित्ताने अवतरला होता. पुन्हा त्याच सनातन विरोधी घोषणा, पुन्हा त्याच भारत विरोधी घोषणा. नेपाळ बांगलादेशमध्ये अमेरिका पोषित तथाकथित जेनजी क्रांती झाल्यानंतर भारतामध्ये अनेक लोकांना डोहाळे लागले होते. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी सगळी मंडळी भारतामध्ये जेनजी क्रांती होईल अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करत होती. तरुणांनी रस्त्यावर उतरावं, किंबहुना तरुण रस्त्यावर उतरत का नाहीत असा प्रश्न अरविंद केजरीवाल यांना पडला होता. गेल्या काही महिन्यातल्या भारतातल्या घडामोडी बघा. अमेरिका सुद्धा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी शिजवते, त्याचा वास येऊ लागला होता. गेल्या 4 महिन्यामध्ये 3 अमेरिकी नागरिकांना भारतामध्ये अटक करण्यात आलेली आहे, जे कोणत्याही कागदपत्राशिवाय अत्यंत संशयास्पदरित्या भारतामध्ये वावरत होते. कित्येक मुस्लिम कट्टरवाद्यांना गेल्या काही महिन्यामध्ये अटक झालेली आहे, जे भारतामध्ये काहीतरी घातपाताचा कट शिजवत होते. हे सगळ्या जर कड्या जोडल्या तर तुमच्या लक्षात येईल की देशातलं सरकार उलथवून टाकण्यासाठी, देशामध्ये अराजक निर्माण करण्यासाठी, अस्थिरता निर्माण करण्यासाठी काही शक्ती कामाला लागलेल्या आहेत. आणि या शक्तींची अपेक्षा आहे की देशातल्या तरुणांनी रस्त्यावर उतरावं, म्हणजे चेहरा त्या तरुणांचा असेल, मागे हे घातपात करणारे सगळे लोक असतील आणि त्यांनी देशाच्या संसदेमध्ये शिरावं, तोडफोड करावी, जाळपोळ करावी, संसदेच्या इमारतीच्या टपावर उभं राहावं आणि देशामध्ये क्रांती झाल्याची घोषणा करावी, सरकार उलथून टाकल्याची घोषणा करावी. परंतु भारत हा काही नेपाळ आणि बांगलादेश नाहीये. भारत हा एक मजबूत देश आहे आणि इथे एक मजबूत सरकार आहे, मजबूत नेता आहे नरेंद्र मोदी यांच्यासारखा. हा मोर्चा सुरू करण्यापूर्वी अभिजित दिपके यांनी घोषणा केली होती की इतिहासातला सगळ्यात मोठा मोर्चा निघतोय. गेल्या 10-12 वर्षामध्ये या देशातली लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान सरकार करतंय आणि कोणी काहीही केलं तरी संसदेत शिरण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. म्हणजे अभिजित दिपके सांगण्याचा प्रयत्न करतोय की 10-12 वर्ष या देशातली लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. अर्थात ती उद्ध्वस्त करण्याचं काम नरेंद्र मोदी करतायत हे आपण समजून घ्यायचं. आपण हे समजून घ्यायचं की 10-12 वर्षापूर्वी या देशामध्ये रामराज्य होतं. म्हणजे कधी होतं? UPA सरकारच्या काळामध्ये, ज्याची सूत्र सोनिया गांधी यांच्या हाती होती. मग आम्हाला प्रश्न पडतो की अभिजित दिपके यांचे जे मालक आणि चालक आहेत अरविंद केजरीवाल, ते अण्णा हजारे यांच्याबरोबर बसून जंतर मंतरवर शेकोटी पेटवून हुरडा पार्टी करत होते का? त्यांचं आंदोलन कुणाच्या विरोधात होतं? ते कुणाच्या विरोधात जनतेला रस्त्यावर उतरण्याचं आवाहन करत होते? देशामध्ये जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू होतं तेव्हा विदेशात बसलेल्या अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करून या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि भारत सरकारला जाब विचारला होता. आणि अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला होता. ज्यांनी समर्थन केलं होतं त्याच्यामध्ये एक नाव होतं मिया खलिफाचं. आता मिया खलिफाचा शेतकऱ्यांशी जितका संबंध आहे तितका संबंध अभिजित दिपकेचा विद्यार्थ्यांशी आहे. मिया खलिफाला कोणीतरी पैसे दिले होते आणि त्याच्यानंतर तिने ट्विट केलं. ती फुकट कशाला ट्विट करेल? भारतातला शेतकरी काय करतो हे तिला काय माहिती आहे? किंवा त्या शेतकऱ्याच्या समस्या तरी तिला काय माहिती आहेत? तिला भारतातल्या शेतकऱ्यांची जेवढी माहिती होती तेवढीच माहिती अभिजित दिपकेला भारतातल्या विद्यार्थ्यांची आहे. आणि जसं ते टूलकिट होतं तसं हे सुद्धा टूलकिट आहे अमेरिकेने पोचलेलं. दिपके यांना आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की संसदेमध्ये घुसायचं नसतं. आधी जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आणि त्याच्यानंतर सन्मानाने संसदेमध्ये प्रवेश करायचा. एखाद्या राजकीय पक्षाच्या सोशल मीडियासाठी काम करणारे जे पगारी नोकर आहेत ते जबरदस्तीने संसदेत घुसावे इतका हा देश दुबळा नाहीये. हा देश म्हणजे नेपाळ किंवा बांगलादेश नाहीये. या देशामध्ये एक लोकनियुक्त सरकार आहे. ते सरकार या देशाचा कारभार चालवत असते. ज्या संसदेमधून तो कारभार चालवला जातो त्या संसदेमध्ये घुसण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, ज्या संसदेमध्ये एक वेगळा मनसुबा घेऊन जाण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्या लोकांचे पुठ्ठे सुजवणाऱ्या दिल्ली पोलिसांचं आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अभिनंदन करतो. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.